समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 101 दिवस पूर्ण झालेत। सातत्याने आम्ही आंदोलन करीत असताना तोडगा निघतो की नाही, रास्त मूल्यांकन मिळतं की नाही, प्रशासन किती दिवस आमचा असाच अंत पाहणार, असं वेगवेगळ्या विचारातून आम्ही पुढे जात असताना गेल्या आठवड्यात शासनाकडून मला वाटतं थोडी दखल घेतली गेली की काय। मध्यंतरी मेघनाता येऊन गेल्या। दरम्यानच्या काळात आता बावनकुळे साहेब जालन्यात येऊन त्या विषयावर थोडं सकारात्मक बोलले। त्यांनी जसं सांगितलं की सर्वाधिक रजिस्ट्र्या जर ग्राह्य धरल्या नसतील तर त्या ग्राह्य धरल्या जातील। आता हे सर्वाधिक रजिस्ट्र्या का धरल्या गेल्या नाही हे त्यांनाही आश्चर्यचकित करणारा प्रश्न होता। जेव्हा आम्ही सांगितलं की 40 कमीत कमी 40 लाख आणि जास्तीत जास्त 76 लाखाच्या रजिस्ट्र्या आम्ही दाखल केलेल्या आहे, त्यांना त्याच्यावर विश्वास बसला नव्हता। पण ज्यावेळेस पुरावा दिला त्यांनी मान्य केलं। तर मला ह्या निमित्तानं असं स्पष्ट झालं आम्हाला सगळ्यांना की हे सगळं जिल्हा प्रशासनाकडून मारली गेलेली मेख आहे। आता उद्या सोमवारपासून कार्यालय सुरू होतील। जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं, कालच हिकमत दादा येऊन गेले, त्यांनी ते समजून घेतलं। तेही पूर्वीच्या काळात प्रशासनात काम केलंय त्यांनी, त्यामुळं त्यांनाही कळून चुकलं की हे बरंच काही त्या चुका झाल्यात। मूल्यांकन काढताना शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत असं त्यांनीही कबूल केलं। तर मग आता हा सगळा विषय जिल्हा प्रशासनाशी संबंधित येतो, त्यांच्या कोर्टात आहे। ज्या काही चुका झाल्या आमच्या हातात नाही हे सांगत बसले, ते साफ चूक होतं हे या निमित्तानं स्पष्ट झालंय। त्यामुळं नूतन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल असतील आणि उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी उद्याच्या उद्या आम्ही दाखल केलेल्या आहेत रजिस्ट्री आमच्याकडे आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून सगळा डाटा सर्वाधिक रजिस्ट्र्या तुम्ही सर्वात कमी धरल्यात त्या सर्वाधिक धराव्यात। कारण की तसा सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांनी मला वाटतं 2 आठवड्यापूर्वीच हिंगोली जिल्ह्यातील एका भूसंपादन प्रकरणात निवाडा दिलाय की सर्वाधिक रजिस्ट्री ग्राह्य धरली गेली पाहिजे मूल्यांकन काढताना। आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय एखादा निवाडा करतं तो आपोआपच कायदा म्हणून ग्राह्य धरावा लागतो, तर त्याचाही आधार शासन प्रशासनाने घेतला पाहिजे। तर उद्या प्रशासनाला आमची विनंती राहील, कारण की आता राहिलं 1-2 दिवसात मीटिंग होईल, त्या मीटिंगमध्ये सगळं तुम्हाला मांडायचं आहे, तुम्हाला जबाब द्यायचा आहे, जबाबदारी तुमच्यावरच आहे। आणि आता जे काही आमचं शासनाच्या बाबतीत नाराजी होती ती आता तुमच्या बाबतीत होईल, सगळं खापर तुमच्यावर फुटेल हे लक्षात घ्या। त्यामुळे तसा प्रस्ताव बनवा। आणि राहिलं लोकलचे जे विषय आहेत, नुसते तुम्ही सुनावण्या घेतल्यापर्यंत आतापर्यंत मार्ग निघालेला नाही। पाईपलाईन हे ते सगळे या आठवड्याच्या आत निकाली काढा अशी आमची विनंती राहील, नाही तर वेगळं आंदोलन आम्हाला केवळ आणि केवळ जिल्हा प्रशासनाच्या विरोधात करावं लागेल।